राज्यसभेच्या निवडणुकांसाठी महायुतीसह काँग्रेसने सुद्धा त्यांचा उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेला आहे। कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय पाहूयात। राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार। 6 जागांकरता 6 उमेदवार रिंगणात। भाजपनं 3 उमेदवार दिल्यानं विरोधकांचा जीव भांड्यात। महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास स्पष्ट झाले। राज्यसभेच्या 6 जागांकरता 6 उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहेत। भाजपनं निवडणुकीत 3च उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार भाजपनं मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण आणि अजित भोपछडे यांना उमेदवारी दिली आहे। शिवसेनेनं मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी जाहीर केली, तर राष्ट्रवादीनं प्रफुल्ल पटेल यांच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ टाकली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी 6वा उमेदवार महायुती देणार नाही असं सांगून निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले। 100% बिनविरोध असं मला वाटतं आहे, कारण सर्वांकडे आपापला कोटा आहे आणि त्यामुळं अशा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण करून उगीच महाराष्ट्राला पुन्हा वेगळ्या दिशेकडे नेण्यापेक्षा जर सर्वांकडेच आपापला निवडणूक जिंकायचा कोटा आहे तर मला वाटतं या निवडणुकीला चुरस निर्माण करून काही उपयोग नाही। काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाणांना अपेक्षेप्रमाणे भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिली। भाजपकडून 3च उमेदवार असल्यानं चव्हाणांची दिल्लीची वाट सुकर झाली आहे। राज्यसभेच्या रिंगणात भाजप 4 उमेदवार उतरवणार अशी शक्यता होती, पण भाजपनं 4 उमेदवार दिले असते तर घोडेबाजार झाला असता। शिवाय काँग्रेसची काही मतं फुटण्याची शक्यता होती। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर धाडस अंगाशी येईल या शक्यतेनं भाजपनं 4था उमेदवार दिला नाही। भाजपच्या या निर्णयानं काँग्रेसच्या एकमेव उमेदवाराचाही जीव भांड्यात पडलाय। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।